ते न चुके कल्पांती. बाळा, पती निवड करत असते वेळी प्रत्येक स्त्रीनं आपला पती कसा आहे हे पडताळून पाहावं आणि तदनंतर पती निवड करावी ग. तुझं संचित जसं लिहिलं त्याप्रमाणेच घडतंय. पण लक्षात ठेव बाळा, तुझ्या पतीनं जे केलं ते योग्य केलंय का? साऱ्या देवदेवतांना स्थान भ्रष्ट केलंय. एवढंच नव्हे तर अढळपद असणारा इंद्रदेवालाही सळो की पळो करून सोडलंय. हे सारं घडवलंय तुझ्या पतीनं पराक्रमाच्या जोरावर. बरोबर, हे योग्य आहे का? विश्वाचं विश्वसंचलन जर का सुरळीत चालवलं गेलं नसेल तर देवता सुद्धा हतभागी आहे. आणि विश्वसंचलनासाठी जर कुणी दानव तत्पर झाला किंवा देवही किंबहुना देवही तत्पर झाला असेल तर त्याला त्या मार्गातून हटवणं हे देवतांचं कर्तव्य आहे. तुझ्या बाबतीत कटकारस्थान झालंय मान्य आहे मला. पण लक्षात ठेव बाळा, कळू लागल्या दिनापासून या पार्वती मातेची भक्ती केली, एकनिष्ठतेने भक्ती केली. आणि म्हणूनच समस्त देवतांच्या विरोधात तुझी माता पार्वती तुझ्या बाजूने उभा